नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज थोडं कालपेक्षा बरं वाटतंय. म्हणजे आज पण खूप माझं हे डोकं जे आहे ते खूप झणझण, झणझण असं करतंय. म्हणजे पण आता इंजेक्शन मारून आलोय, त्याच्यामुळं आता थोडं कालपेक्षा बरं वाटतं मित्रांनो. तर मी आता थोडा वॉक करण्यासाठी बाहेर निघालो. तर मित्रांनो, फिरता फिरता मी ओहळाच्या बाजूला आलो आणि त्याच्यानंतर मी एका जामणीवर, छोटीशी जामून आहे म्हणजे जांभळीचं झाड आहे, त्याच्यावर मी चढलो आहे. कारण माझं 2-3 दिवसापासून हे थंडी, ताप आणि हे डोकं झणझण करतं. त्याच्यामुळं माझी जी हे जेवण करण्याची जी क्षमता आहे ती कमी झाली आहे आणि त्याच्यामुळं चव पण नीट येत नाही. त्याच्यामुळं आता मनात आलं की थोडे जांभळं खाऊन थोडं जे तोंड आहे ते थोडं निवळेल असं मला वाटलं. त्याच्यामुळं मी एका जांभळीवरती आणि त्याच्यानंतर आता मला थोडे जांभळं खायचं आहेत मित्रांनो. तर आता आपण जांभळं तोडून खाऊया. तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो किती जांभळे लागलेले आहेत ते. मित्रांनो, तुम्हाला दिसत असतील हे जांभळं कसे लागलेले आहेत आणि खूप पिकलेले पण आहेत आणि तुम्हाला हे दिसत असतील काळे भंगार पण झालेले आहेत आता. मित्रांनो, दररोजच्या पावसामुळे जे जांभळं पिकलेले होती ते खूप म्हणजे खूप खाली पडलेले आहेत आणि तुम्हाला आता हे वरती किती आहेत काही ते दिसत असतील, थोडेफार आहेत ते. तर मित्रांनो, थोडेफार जांभळं आता मी खाल्लेली आहेत. आता थोडं तोंड जे आहे ते आता हळूहळू थोडं निवळेल. त्याच्यानंतर जेवण पण चांगलं जाईल आणि एकदम थोडं बरं वाटेल. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये जास्त न घेता मी एवढंच सांगतो आणि आता ब्लॉग्स जो आहे तो खतम करून टाकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.